गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द सम्स ऑफ पॉलिफेज एसी सर्किट. ठीक आहे. पॉलिफेज एसी सर्किटचे आता आपले सम्स चालू होते. त्याच्यातले बेसिकली स्टारचे फंडे चालू होते. स्टारचे राईट. स्टार आणि डेल्टा दोन टाइपचे गणित आहेत आपल्याला. त्याच्यापैकी सगळ्यात पहिले माझे फंडे कुठले होते बेटा? स्टारचे चालू होते. ठीक आहे. बरं, आता पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसून येईल. कॉपी करून घ्यायचंय इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसून येईल. तेवढं प्लीज कॉपी करून घ्यायचंय. ठीक आहे. कॉपी केलं असेल. आता स्टार्टिंग विथ द सम. काय म्हणतो बेटा सम ते बघा. थ्री सिमिलर इम्पिडन्सेस आर कनेक्टेड इन अ स्टार. कुठलं कनेक्शन आहे? स्टार कनेक्शन आहे. कुठलं कनेक्शन आहे बेटा? स्टार कनेक्शन आहे. स्टार कनेक्शन असल्यामुळे आय एल इज इक्वल टू काय असतो? आयपीएच आणि व्हीएल इज इक्वल टू किती असतं बेटा? √3 व्हीपीएच. व्हीएल इज इक्वल टू किती असतं? √3 व्हीपीएच. पुढे काय म्हणतोय? थ्री फेज 415 वोल्ट. आता 415 जे वोल्ट आहे ते बाय डिफॉल्ट कुठलं व्होल्टेज आहे बेटा? लाईन व्होल्टेज आहे. सगळ्यांना माहिती आहे बाय डिफॉल्ट हे कुठलं व्होल्टेज असतं? लाईन व्होल्टेज असतं. राईट. बाय डिफॉल्ट कुठलं व्होल्टेज असतं? हे लाईन व्होल्टेज. बरं, मला लाईन व्होल्टेज भेटलंय त्याच्यानं मी लगेच व्हीपीएच काढू शकतो बेटा. कसं काय होतं? हा मल्टिप्लाय इकडे आला की डिवाइड, मग व्हीएल त्याला डिवाइडेड बाय √3 इज इक्वल टू काय आलं बेटा? व्हीपीएच. व्हीएल त्याला डिवाइडेड बाय √3 इज इक्वल टू व्हीपीएच. मग 415 त्याला डिवाइडेड बाय √3 इज इक्वल टू व्हीपीएच. कॅल्क्युलेशन्स करा. व्हीपीएच ची किंमत काढा. 415 त्याला डिवाइडेड बाय √3. 415 त्याला डिवाइडेड बाय √3 किती आलं? 239.60 काय बेटा? वोल्ट. ही कुठली किंमत झाली? व्हीपीएच ची. ही कुठली किंमत झाली बेटा? व्हीपीएच. पुढे काय म्हणतोय तो ते बघा. 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिलेली आहे बेटा. फ्रिक्वेन्सीची किंमत किती आहे? 50 हर्ट्ज. पुढे अजून काय दिलेलं आहे? वाचा बरं. द करंट इन ईच फेज. आता पहा. द करंट इन ईच फेज. आता प्रत्येक फेज मधला करंट म्हणतोय तो. बाय डिफॉल्ट लाईन करंट घेता येईल का बेटा? आपल्याला नाही. तो प्रत्येक फेज मधला म्हणतोय. म्हणून मला जो कुठलाही करंट असेल तो कुठला असेल बेटा? आयपीएच. आयपीएच ची किंमत किती आली? 18 एम्पियर. पण आय एल इज इक्वल टू काय असतो? आयपीएच स्टार कनेक्शन मध्ये. मग देअरफॉर आय एल इज इक्वल टू आयपीएच विच इज इक्वल टू किती आलं बेटा? 18 एम्पियर. म्हणजे मला इथे आय एल पण भेटला. म्हणजे मला इथे काय भेटून गेलं बेटा? आय एल. पुढे काय म्हणतोय? लॅग्स बिहाइंड अन अँगल ऑफ फाय. अँगलची पण किंमत दिली. फाय ची किंमत किती दिली बेटा? 30 डिग्री. फाय ची किंमत किती दिली आहे? 30 डिग्री. पुढे काय म्हणतोय ते बघू. कॅल्क्युलेट किंवा फाइंड काय म्हणतोय? लाईन करंटची किंमत सांग. पुढे रेजिस्टन्स पर फेज म्हणजे आरपीएच ची किंमत सांग. पुढे 2 मिनिटं. रिएक्टन्स पर फेज म्हणजे एक्सपीएच ची किंमत सांग. ओके. त्याच्यानंतर पुढे काय विचारतोय? पॉवर कन्झ्युम. आणि अजून एक शेवटचं काय विचारतोय? पॉवर कन्झ्युम. आता ना बेटा मागचे जेवढे गणित घेतले होते त्या सगळ्या गणितांमध्ये तुम्हाला फॉर्म्युले दिसत होते. आता मुद्दामून मी फॉर्म्युले लिहिलेले नाहीयेत बेटा. ठीक आहे. फॉर्म्युले आधी पाठ करा आणि मगच या गणितांकडे या. त्याशिवाय प्लीज या गणितांकडे येऊ नका. ठीक आहे. आधी सगळ्याच्या सगळे फॉर्म्युले पाठ करा मगच या गणितांकडे या. त्याशिवाय येऊ नका. ओके. मला आता सगळ्यात पहिले तर आय एल काढायचा आहे. आय एल काढायची पण गरज नाहीये. आय एल इज इक्वल टू आयपीएच इज इक्वल टू किती आलं बेटा? 18 एम्पियर. ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजेच मला आय एल ची किंमत भेटून गेली. आय एल इज इक्वल टू किती आलं बेटा? 18 एम्पियर. आय एल भेटला. आता मला काय काढायचं आहे? आरपीएच काढण्यासाठी मला फाय दिलेला आहे. पहा. मग मला कॉस ऑफ फाय काढता येईल. राईट. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू पहिले तर कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू कॉस ऑफ किती म्हणतोय तो? 30 डिग्री. कॉस ऑफ 30 कॅल्सी मध्ये सोडवा. असं का करतोय पुढे लक्षात येईल. कॉस ऑफ 30 किती आलं बेटा? 0.866. ही कशाची किंमत आली? कॉस ऑफ फाय ची. कशाची किंमत आली? कॉस ऑफ फाय. आता ना बेटा मला झेडपीएच पण काढता येईल. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू आरपीएच अपॉन झेडपीएच असतो. मग झेडपीएच काढता येईल. झेडपीएच साठी फॉर्म्युला व्हीपीएच अपॉन आयपीएच. आठवत आहे? झेडपीएच इज इक्वल टू व्हीपीएच अपॉन आयपीएच. व्हीपीएच पण आहे आयपीएच पण आहे बेटा. फेज करंट त्यांनी दिलेला होता. राईट.
मग झेडपीएच इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा व्हीपीएच अपॉन खाली किती आलं आयपीएच. फॉर्म्युले पार्ट असतील तरच हे गणित जमतात अन्यथा जमत नाही. किती आहे 239.60 त्याला डिवायडेड बाय आयपीएच ची किंमत किती आहे 18 एंपियर. मग झेडपीएच भेटला. कॅल्क्युलेशन्स करा 239.60 त्याला डिवायडेड बाय 18 किती आलं 13.31. काय लिहिते इम्पिडन्स आहे आडनाव काय बेटा ओहम. झेडपीएच भेटला झेडपीएच. आता सगळ्यांना माहिती आहे कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती असतं बेटा आरपीएच अपॉन झेडपीएच. येस मला याच्यातून काढायचं काय रेजिस्टन्स पर फेज हा डिवाइड इकडे आला ती मल्टिप्लाय. मग किती होऊन जाईल बेटा हे झेडपीएच त्याला गुणिले कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू किती आलं आरपीएच. मग झेडपीएच ची किंमत 13.31 त्याला गुणिले कॉस ऑफ फाय ची किंमत 0.866. डायरेक्ट घ्या किंवा कॉस ऑफ 30 टाकलं तरी चालेल दोघांचं उत्तर एकच येईल. ठीक आहे इथे तुम्हाला कुठली किंमत भेटेल आरपीएच. कॅल्क्युलेशन्स करा 13.31 इंटू 0.866 13.31 इंटू 0.866 किती आलं 11.52 काय लिहिते ओहम. ही कोणाची किंमत आली आरपीएच ची. आरपीएच भेटलं. आता मला एक्सपीएच काढायचा आहे. एक्सपीएच साठी ना बेटा आपल्याकडे आपण एक फॉर्म्युला बघितलेला होता साइन ऑफ फाय. जसं कॉस ऑफ फायचा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ फाय इज इक्वल टू आरपीएच अपॉन झेडपीएच तसं साइन ऑफ फायचा पण आहे. साइन ऑफ फाय इज इक्वल टू किती असतं बेटा एक्सपीएच अपॉन झेडपीएच. आठवतंय एक्सपीएच अपॉन झेडपीएच. साइन ऑफ फायचा फॉर्म्युला किती असतं बेटा एक्सपीएच अपॉन झेडपीएच. पुन्हा हा डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय. मग झेडपीएच त्याला गुणिले साइन ऑफ फाय इज इक्वल टू किती आलं एक्सपीएच. झेडपीएच पुन्हा काढलेला आहे 13.31 इंटू साइन ऑफ फाय. आता साइन ऑफ फाय काही काढलेलं नाहीये आपण साइन टाकू आणि फायची किंमत डायरेक्टली किती आहे बेटा 30 डिग्री आहे ती टाकून देऊ डायरेक्ट करू. ठीक आहे विच इज इक्वल टू किती आलं एक्सपीएच. तुम्ही आधी साइन 30 काढलं मग याच्यामध्ये किंमत टाकली तर उत्तर तेच येणार आहे काही चेंज होणार नाही. मग आता एक्सपीएच कॅल्क्युलेशन्स करा 13.31 into the sine of 30 13.31 into the sine of 30. Calculations करा 13.31 into the sine of 30 किती आलं बेटा 6.65 पुन्हा इथे काय येईल ओहम. ही कोणाची किंमत आली एक्सपीएच. ही कोणाची किंमत आली बेटा एक्सपीएच पण निघाला. आणि सगळ्यात शेवटी पॉवर कंझ्युम विचारतोय. पॉवर कंझ्युम साठी फॉर्म्युला √3 VLIL cos ऑफ फाय. पॉवर कंझ्युम साठी फॉर्म्युला किती बेटा √3 VLIL cos ऑफ फाय. मग पॉवर साठी फॉर्म्युला √3 VL इंटू द IL इंटू द cos ऑफ फाय. ओके √3 आहे कॉन्स्टंट आहे. VL माझ्याकडे आहे का VL लाईन व्होल्टेज आहे. IL पण आहे. cos ऑफ फाय म्हणजे cos ऑफ 30 पण आहे सगळं. मग किंमत टाका √3 VL ची किंमत किती आहे 415 इंटू द IL ची किंमत 18 इंटू द cos ऑफ 30 घ्या किंवा डायरेक्ट cos ऑफ 30 आपण काढलेला होता ती किंमत टाका कसंही चालेल काही वादा नाही. कॅल्क्युलेशन्स करा पॉवरची किंमत काढा कॅल्सीमध्ये टाका किती आहे √3 त्याला गुणिले 415 त्याला गुणिले 18 त्याला गुणिले cos ऑफ 30. चलो किती आलं बेटा ईएनजी दाबून घ्या 11.205 इंटू 10⁻³ काय बेटा वॅट मध्ये. आडनाव काय त्याचं वॅट. ही कुठली किंमत झाली बेटा पॉवरची. कळालं बेटा सम. ठीक आहे चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळंच्या सगळं सम शांततेमध्ये लिहून घ्यायचं आहे. ओके व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळंच्या सगळं सम शांततेमध्ये लिहून घ्यायचं आहे. ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता मी पुढचं सम स्टार्ट करतोय बेटा. पुन्हा इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसून येईल कॉपी करून घ्यायचंय. इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसून येईल सगळ्यांनी
कॉपी करून घ्यायचंय, इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसून येईल, कॉपी करून घ्यायचंय. आता साधारणपणे हे आपलं 10वं सम आहे बेटा. ठीक आहे, ओके. काय म्हणतोय काय नाही ते बघू. 3 इम्पिडन्सेस इच ऑफ. इम्पिडन्सेस म्हणजे डायरेक्ट झेडपीएच ची किंमत दिली आहे. झेडपीएच ची किंमत किती म्हणतोय, 30 प्लस J40. ओके, हे कशात असेल, ओहम मध्येच. ठीक आहे, आपण आहे ना लगेच याचं कन्व्हर्शन करून टाकतो. कशात बेटा, पोलर मध्ये. हा रेक्टँगल फॉर्म आहे, याचा कशात कन्वर्ट करा, पोलर. मग पोलर ऑफ कोणाचा, 30, 40 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा, 50. अँगल ऑफ RCL टॅन दाबलं, अँगलची किंमत 53.13 डिग्री. पुन्हा हे कशात येईल, ओहम मध्ये. आता सगळ्यांना माहिती आहे हा ZPH इज इक्वल टू हा काय बेटा, RPH प्लस JXPH असतो. येस, म्हणजे पहा मला इथे लगेच किमती भेटून जात आहेत. त्याच्यानंतर ही पण कशाची किंमत असते बेटा, मॉड ऑफ Z अँगल फायची किंमत असते. येस, म्हणजे 1, 2, 3 आणि 4 किमती लगेच भेटत आहेत. कुठल्या कुठल्या किमती भेटल्या बेटा मला, RPH ची किंमत भेटली ती म्हणजे 30 ओहम आली. XPH ची किंमत भेटली ती म्हणजे 40 ओहम आली. त्याच्यानंतर मॉड ऑफ Z म्हणजे ZPH ची किंमत भेटली ती म्हणजे 50 ओहम आली. त्याच्यानंतर फायची पण किंमत भेटली ती म्हणजे 53.13 एवढी आली. ठीक आहे, हा एकच त्यांनी व्हॅल्यू दिली पण त्याच्यावर मला खूप साऱ्या व्हॅल्यूज भेटून गेल्या. पुढे आता पुढे काय म्हणतोय ते बघू. आर कनेक्टेड इन अ स्टार. कुठलं कनेक्शन आहे बेटा, स्टार कनेक्शन आहे. स्टार कनेक्शन असल्यामुळे IL इज इक्वल टू काय येईल, IPH आणि VL इज इक्वल टू किती येईल बेटा, √3 VPH. VL इज इक्वल टू किती येईल, √3 VPH. पुढे बघू, आर कनेक्टेड इन अ स्टार अक्रॉस अ 3 फेज 400 वोल्ट. कुठली वोल्ट बेटा, 400 वोल्ट. म्हणजे VL ची किंमत किती दिली आहे, 400 वोल्ट दिलेली आहे. जर मला VL दिलेला आहे तर मला VPH काढता येईल. VL त्याला डिवाइडेड बाय √3 इज इक्वल टू काय आलं बेटा, VPH. मग VL ची किंमत किती आली, 400, त्याला डिवाइडेड बाय √3 इज इक्वल टू किती आलं बेटा, VPH. कॅल्क्युलेशन्स करा, 400 डिवाइडेड बाय √3. कॅल्क्युलेशन्स करा, 400 डिवाइडेड बाय √3. आत्ताच बघितलंय, 230.94 VPH. VPH किती आलं बेटा, 230.94 काही वोल्ट. ठीक आहे, VPH भेटला. VPH ची किंमत भेटली 230.94 वोल्ट. ओके, VPH भेटला. पुढे काय म्हणतोय, कॅल्क्युलेट द लाईन करंट. कॅल्क्युलेट काय काय म्हणतोय ते बघू आपण. कॅल्क्युलेट द लाईन करंट. लाईन करंटची किंमत सांग. ओके, पुढे फेज करंट. फेज करंट म्हणजेच IPH ची किंमत सांग. ठीक आहे, आणि अजून काय विचारतोय, ऍक्टिव्ह कंपोनंट अँड रिएक्टिव्ह कंपोनंट. आता हे दोन फंडे नवीन आहेत, हे ऑलरेडी आपण पण फॉर्म्युला मध्ये घेतलेले आहेत बेटा. ऍक्टिव्ह कंपोनंट, ऍक्टिव्ह कंपोनंट आणि अजून एक काय काढायचं बेटा, पॅसिव्ह कंपोनंट ना. ऍक्टिव्ह कंपोनंट पॅसिव्ह नाही, रिएक्टिव्ह कंपोनंट. सॉरी, ऍक्टिव्ह कंपोनंट आणि अजून एक कुठले बेटा, रिएक्टिव्ह कंपोनंट. ऍक्टिव्ह कंपोनंट आणि अजून एक काय, रिएक्टिव्ह कंपोनंट. हे दोन कंपोनंटची किमती तुम्हाला काढायच्या. बरं, ऍक्टिव्ह कंपोनंट काय असतो, रिएक्टिव्ह कंपोनंट काय असतो. आता ना बेटा याचे फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत मी. तुम्ही जर बघत असाल मागे तुमच्या लक्षात येईल, ऍक्टिव्ह कंपोनंटचा माझ्याकडे फॉर्म्युला आहे. ऍक्टिव्ह कंपोनंट, ऍक्टिव्ह कंपोनंट इज इक्वल टू किती असतो बेटा माहिती का, IPH त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. लिहून दिलेला आहे हा फॉर्म्युला. फॉर्म्युला पेज मध्ये आहे बेटा, पा नसेल तर प्लीज ऍड करून घ्या. नसेल तर प्लीज ऍड करून घ्या. माझा जेवढं आठवतं तेवढं मी लिहून दिलेलं आहे. नसेल तर प्लीज ऍड करून घ्या. ऍक्टिव्ह कंपोनंट किती असतं बेटा, IPH कॉस ऑफ फाय. तसंच रिएक्टिव्ह कंपोनंट साठी पण माझ्याकडे फॉर्म्युला आहे. रिएक्टिव्ह कंपोनंट, रिएक्टिव्ह कंपोनंट साठी काय फॉर्म्युला आहे बेटा माहितीये का, याच्यासाठी फॉर्म्युला येतो IPH इंटू द साइन ऑफ फाय. म्हणजे IPH कॉस ऑफ फाय असेल तर ऍक्टिव्ह कंपोनंट असतो, IPH कॉस साइन ऑफ फाय असेल तर कुठला कंपोनंट असतो बेटा, रिएक्टिव्ह कंपोनंट असतो. कळाले. ऍक्टिव्ह कंपोनंट साठी फॉर्म्युला IPH कॉस ऑफ फाय आणि रिएक्टिव्ह कंपोनंट साठी फॉर्म्युला IPH साइन ऑफ फाय. आता IL काढायचा, IPH काढायचा आहे. मला ZPH आहे बेटा, राईट, फाय पण दिलेला आहे. मग कॉस ऑफ फाय इज इक्वल टू RPH अपॉन ZPH. ऑलरेडी IPH काढायचा आहे. IPH कसं काय करता येईल, कोणी सांगता येईल. पहिले IL निघेल का IPH निघेल ते सांगा. पहिले बेटा IPH निघेल, राईट. पहिले काय निघेल तुमचा IPH. सांगता येईल कसं काय काढता येईल. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, ZPH इज इक्वल टू VPH अपॉन IPH. आठवत आहे, ZPH इज इक्वल टू किती असतं बेटा, VPH अपॉन IPH. आठवत आहे बेटा.
झेडपीएच इज इक्वल टू, फॉर्म्युला कुठला आहे आपल्याकडे, झेडपीएच इज इक्वल टू व्हीपीएच अपॉन आयपीएच. आठवत आहे हा फॉर्म्युला पहा, झेडपीएच इज इक्वल टू व्हीपीएच अपॉन आयपीएच. म्हणजेच मग आयपीएच इज इक्वल टू किती होऊन जाईल बेटा, आयपीएच इज इक्वल टू व्हीपीएच अपॉन झेडपीएच. आता असं का घेतलं तर माझ्याकडे व्हीपीएच आहे, आपण कॅल्क्युलेट केलाय, आणि झेडपीएच पण आहे 50, म्हणजे मला ऑटोमॅटिकली आयपीएच भेटेल. मग आयपीएच इज इक्वल टू व्हीपीएच ची किंमत 230.94, त्याला भागिले झेडपीएच ची किंमत किती बेटा 50. चलो कॅल्क्युलेशन करा. आयपीएच ची किंमत भेटेल 230.94, त्याला भागिले 50. 230.94 त्याला भागिले 50 किती आलं बेटा, 4.618. काय आलं, एम्पियर. ही कोणाची किंमत झाली बेटा, आयपीएच. ही कोणाची किंमत झाली, आयपीएच भेटलं. आयपीएच इज इक्वल टू व्हीपीएच अपॉन झेडपीएच ने आयपीएच भेटून गेलं. आयपीएच एकदा भेटला की तुला आयएल भेटून जाईल. कसं काय, आयएल इज इक्वल टू काय असतो, आयपीएच. ऍज आयएल इज इक्वल टू आयपीएच, which is equal to 4.618. काय आलं बेटा, एम्पियर. म्हणजे आयएल पण भेटला. आता मला काय करायचे, ऍक्टिव्ह कंपोनंट, रिएक्टिव्ह कंपोनंट. ऍक्टिव्ह कंपोनंट साठी माझ्याकडे फॉर्म्युला किती आहे, आयपीएच कॉस ऑफ फाय. आयपीएच माझ्याकडे आहे, कॉस आणि फायची पण किंमत दिलेली आहे. ठीक आहे, तसंच आयपीएच साइन ऑफ फाय, दोघं आहेत बेटा, काही टेन्शन नाही. मग आता सगळ्यात पहिले ऍक्टिव्ह कंपोनंट विच इज इक्वल टू, फॉर्म्युला किती आहे, आयपीएच इंटू द कॉस ऑफ फाय. आयपीएच ची किंमत 4.618, त्याला गुणिले कॉस ऑफ फाय ची किंमत किती बेटा, 53.13. चलो कॅल्क्युलेशन्स करा आणि ऍक्टिव्ह कंपोनंटची किंमत सांगा. कॅल्क्युलेशनमध्ये टाका बरं सगळेजण. 4.618 into the cos of 53.13. 4.618 into the cos of 53.13 किती आलं बेटा, 2.77 बघा, 2.7708. ठीक आहे, ऍक्टिव्ह कंपोनंट. याला वाटलं असतं एम्पियर मध्येच लिहा. फायचं काय असतं, टेन्शन नाही, पॉवर फॅक्टर येतो. पॉवर फॅक्टर म्हणजे युनिटलेस क्वांटिटी असते. ठीक आहे, ऍक्टिव्ह कंपोनंट झालं. पुढे काय बेटा, आता रिएक्टिव्ह कंपोनंट. पुढचं काढायचंय मला रिएक्टिव्ह कंपोनंट साठी माझ्याकडे पुन्हा एकदा फॉर्म्युला आहे. तो म्हणजे कुठला आहे बेटा, आयपीएच इंटू द साइन ऑफ फाय. पुन्हा आयपीएच ची किंमत 4.618, त्याला गुणिले साइन ऑफ किती बेटा, 53.13. कॅल्क्युलेशन्स करा, तुम्हाला रिएक्टिव्ह कंपोनंट भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा बेटा सगळेजण. 4.618 पुन्हा 4.618 इंटू द साइन ऑफ 53.13 किती आलं बेटा, 3.69. राईट, 3.69 काय बेटा, एम्पियर. ही कोणाची किंमत आली, रिएक्टिव्ह कंपोनंट. आणि इकडे ही कुठली किंमत झाली बेटा, ऍक्टिव्ह कंपोनंट. कळालं बेटा. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, पूर्ण गणित पुन्हा लिहून काढायचं आहे, म्हणजे एकदाच लिहायचं आहे. सगळ्याच्या सगळं सम लिहून काढा. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं सम पटापट लिहून काढा. याच्यामध्ये नवीन फंडा काय होता बेटा, ऍक्टिव्ह कंपोनंट आणि रिएक्टिव्ह कंपोनंट. याच्यामध्ये नवीन फंडा कुठला होता, ऍक्टिव्ह कंपोनंट काढायचा, अजून काय रिएक्टिव्ह कंपोनंट काढायचा आहे. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं व्यवस्थित लिहून घ्या पटापट. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता मी पुढचं सम चालू करतोय बेटा. ठीक आहे, पुन्हा पुढचं सम तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचंय. प्लीज कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचा आहे.
पुन्हा पुढचा सम तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून कॉपी करून घ्यायचा आहे. ओके, काय म्हणतोय ते बघा. 11 सम. अ 3 फेज इंडक्शन मोटर हॅज अ स्टार कनेक्शन. कुठलं कनेक्शन बेटा? स्टार कनेक्शन आहे म्हणून पुन्हा IL इज इक्वल टू IPH आणि VL इज इक्वल टू किती बेटा? √3 VPH. VL इज इक्वल टू किती? √3 VPH. स्टार कनेक्टेड स्टेटर हॅव्हिंग अ इम्पिडन्स ऑफ, इम्पिडन्सची किंमत दिली ZPH ची किंमत 2 + j8 ओहम. ठीक आहे, हा पुन्हा रेक्टँगल फॉर्म आहे, त्याचं लगेच काय काढून ठेवा बेटा? पोलर फॉर्म. त्याचं लगेच कुठला फॉर्म काढाल? पोलर ऑफ कोणाचा बेटा? 2,8 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं? 8.24 RCL टाइम दाबा. अँगल ऑफ किती बेटा? 75.96 काही डिग्री आणि पुन्हा इथे काय आलं? इथे ओहम. ठीक आहे, बरं. आता पुन्हा सगळ्यांना माहिती आहे याचं कंपॅरिझन ZPH इज इक्वल टू हा काय असतो बेटा? RPH प्लस XPH आणि इथे प्लस JXPH, इथे काय? ओहम, विच इज इक्वल टू पुन्हा इथे काय असतं? मॉड ऑफ ZPH अँगल फाय, राईट. पुन्हा इथे ओहम. मग याच्यामुळे मला 4 किमती भेटून जात आहेत. पहिले तर RPH ची किंमत किती आली? 2 ओहम. XPH ची किंमत किती आली बेटा? 8 ओहम. त्याच्यानंतर ZPH ची किंमत पण भेटून आली मला 8.24 ओहम आणि अजून एक फाय ची पण किंमत भेटून आली 75.96 डिग्री. ठीक आहे, 4 किमती भेटून गेल्या. एकच व्हॅल्यू दिली पण त्याच्यावर मला 4 किमती भेटल्या. अँड इज सप्लाइड बाय 3 फेज व्होल्टेज. 3 फेज आहे, व्होल्टेज पण दिले. VL इज इक्वल टू किती बेटा? 400 व्होल्ट. मग पुन्हा VL इज इक्वल टू √3 VPH असतं. येस, मग VL त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू काय भेटून गेलं बेटा? VPH. VL ची किंमत 400 त्याला डिवायडेड बाय किती बेटा? √3 विच इज इक्वल टू VPH. चलो कॅल्क्युलेशन्स करा. VPH ची किंमत भेटेल 400 डिवायडेड बाय √3. 400 डिवायडेड बाय √3 किती आलं बेटा? 230.94. 230.94 काय बेटा? वोल्ट. ही कोणाची किंमत आली? VPH ची. ही कोणाची किंमत आली बेटा? VPH. VPH भेटलं. पुढे काय म्हणतोय? फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. ओके, फ्रिक्वेन्सीची किंमत किती म्हणतोय? 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीची किंमत 50 हर्ट्ज. डिटरमाइन द करंट ड्रॉन बाय द मोटर. डिटरमाइन द करंट ड्रॉन बाय द मोटर. करंट ड्रॉन बाय द मोटर म्हटलं की दोघी करंट काढून ठेवायचे. IL पण काढा, IPH पण काढा. ठीक आहे, बरं. पुढे पॉवर फॅक्टर. ओके, पॉवर फॅक्टर काढायचा आहे. पुढे ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे P ची किंमत आणि रिएक्टिव्ह पॉवर म्हणजे Q ची किंमत. ओके, आता जर मला इथे IL किंवा IPH काढायचा असेल, सगळ्यात पहिले मला IPH भेटेल. IPH इज इक्वल टू VPH अपॉन ZPH. VPH आहे, ZPH आहे, ZPH ची पण किंमत आहे, राईट. मग आता मला आत्ताच बघितलं आपण, डायरेक्ट फॉर्म्युला घेतोय. IPH इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा? VPH अपॉन ZPH. VPH अपॉन किती असतं? ZPH. VPH ची किंमत 230.94 त्याला डिवायडेड बाय ZPH. ZPH ची किंमत किती बेटा? 8.24. इथून तुम्हाला IPH ची किंमत भेटून जाईल. कॅल्क्युलेशन्स करा. 230.94 त्याला डिवायडेड बाय 8.24 किती आलं बेटा? 28.02 काही एम्पियर. ही कुठली किंमत झाली बेटा? IPH ची. बट IL इज इक्वल टू काय असतो? IPH. IL इज इक्वल टू IPH इज इक्वल टू 28.02 एम्पियर. IL पण भेटून गेला, IPH पण भेटून गेला. पुढे काय काढायचं? पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर साठी फॉर्म्युला cos ऑफ फाय इज इक्वल टू RPH अपॉन ZPH. आठवत आहे? पॉवर फॅक्टरचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. पॉवर फॅक्टर विच इज इक्वल टू cos ऑफ फाय इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो बेटा? RPH अपॉन ZPH. ओके, RPH ची किंमत किती आहे? 2 त्याला डिवायडेड बाय ZPH ची किंमत 8.24 म्हणजेच मला इथे पॉवर फॅक्टर भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. 2 डिवायडेड बाय 8.24 किती आलं? 0.2427. ही कशाची किंमत आली बेटा? पॉवर फॅक्टर. युनिट नसतं याला. ठीक आहे, RPH अपॉन ZPH. ओहम काय होऊन कॅन्सर, युनिटलेस क्वांटिटी. पॉवर फॅक्टर पण भेटला. आता सगळ्यात शेवटी P ची किंमत. P इज इक्वल टू फॉर्म्युला √3
VL IL त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. ओके, आता इथे बघा √3 कॉन्स्टंट आहे. VL आहे का माझ्याकडे? VL आहे. IL काढलेला आहे. ठीक आहे. कॉस ऑफ फाय, कॉस फाय ची पण किंमत आहे बेटा सगळं. म्हणजेच मग √3 त्याला गुणिले VL ची किंमत किती बेटा? 400 इंटू द IL ची किंमत, IL आत्ताच काढले 28.02 इंटू द कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय ची किंमत किती बेटा? 75.96. कॅल्क्युलेशन करा, पॉवरची किंमत भेटेल √3 इंटू द 400 इंटू द √3 इंटू द 400 इंटू द 28.02 इंटू द कॉस ऑफ 75.96. ओके, मोठा आन्सर खाली यांची दाबा 4.709 इंटू 10⁻³ काय बेटा? वॅट. ही कोणाची किंमत झाली? पॉवरची. ही कोणाची किंमत झाली बेटा? पॉवर. पॉवरची किंमत भेटली म्हणजे कुठला पॉवर? ऍक्टिव्ह पॉवर. कुठला पॉवर भेटला बेटा? ऍक्टिव्ह पॉवर. अजून एक पॉवर काढायचा तो म्हणजे कुठला? रिएक्टिव्ह. रिएक्टिव्ह पॉवर साठी फक्त चेंज काय होतं इथे? √3 VL इंटू द IL इंटू द, फक्त चेंज काय होतं बेटा? साइन ऑफ फाय. कॉस ऑफ फायच्या जागी फक्त काय येतं? साइन ऑफ फाय. माहिती आहे सगळ्यांना, खूप वेळ झाले. √3 तसाच त्याला गुणिले VL 400 इंटू द IL 28.02 इंटू द कॉसच्या जागी फक्त साइन ऑफ 75.96. सगळं तसंच ठेवा, फक्त कॉसच्या जागी काय टाका बेटा? साइन. फक्त कॉसच्या जागी काय टाका? साइन. सगळंच्या सगळं तसंच ठेवा, फक्त कॉसच्या जागी साइन टाका आणि आन्सर बघा. पुन्हा यांची दाबा, मोठा आन्सर येईल 18.83 इंटू 10⁻³ काय इथे? युनिट काय? VAR. आठवतंय बेटा? रिएक्टिव्ह पॉवर आहे ना, म्हणून युनिट काय येतं? VAR. रिएक्टिव्ह पॉवर आहे म्हणून युनिट काय आलं बेटा? VAR. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. युनिट काय बेटा? VAR. युनिट काय त्याचं? VAR. ओके, चल व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं सम लिहून काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं सम व्यवस्थितपणे लिहून काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं सम व्यवस्थितपणे लिहून काढायचं आहे. ओके, कळतंय बेटा? आज 3 गणित झाले. ठीक आहे. दॅट्स ऑल. बाकीचं आपण उद्या बघू. ठीक आहे. थँक्यू. गुड डे.